माननीय सर्वोच्च न्यायालयाने 20 उच्च न्यायालयाच्या जजेसच्या अफिडेविटवर जो निकाल दिलेला आहे मे 2025 ला, त्या निकालामध्ये त्यांनी अशा पद्धतीचे निर्देश दिले आहे आणि त्यामुळे आपण थेट 3 वर्ष प्रॅक्टिस असलेल्या वकीलच चॅरिटी कमिशनर सहायक चॅरिटी कमिशनरच्या पदासाठी पात्र होऊ शकेल, अशा पद्धतीची एक छोटीशी दुरुस्ती केली आहे। राज्यमंत्री महोदयांनी खूप स्पष्ट सांगितलेलं आहे, याच्यात काही कन्फ्युजनच नाही आहे। मेरिटवर कुठे कॉम्प्रोमाइजच नाही याच्यामध्ये। मुळात काय होतं, आपण जर बघितलं तर 4 पद्धतीने लोक यायचे। त्यातली एक पद्धत होती उच्च न्यायालय किंवा दुय्यम न्यायालयांमध्ये किमान 3 वर्ष अधिवक्ता म्हणून अनुभव, दुसरं किमान 3 वर्ष सरकारी अभियोक्ता किंवा सरकारी अधिवक्ता म्हणून अनुभव, तिसरं किमान 3 वर्ष विविध न्याय विभागात विधी सहाय्यक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदाचा अनुभव, चौथं नवीन विधी पदवीधारक सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अंतिम वर्षात किमान 55% गुण, आणि पाचवं विधी पदवी प्राप्त केल्यानंतर धर्मदाय संघटनेत लिपिक टंकलेखकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदावर 3 वर्षाचा अनुभव। अशा 5 पद्धतीने ह्या नियुक्त्या व्हायच्या। हे 5 कॅटेगरी होत्या। यातली जी चौथी कॅटेगरी आहे, 4 कॅटेगरीत आता काहीच वाद नाही आहे, ही जी चौथी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या संदर्भात ही जी सेवेत येण्याची पद्धती होती, नवीन विधी पदवीधारक सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण व अंतिम वर्षात किमान 55% गुण, याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे बरोबर नाही आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षेतनं यांना घ्या, बस एवढंच आहे याच्यामध्ये। आता स्पर्धा परीक्षेतनं घ्या, स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर म्हणजे जो 55% नाही 75% वाला 80% वालाच येणार आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे याच्यामध्ये जे सुधीर भाऊंनी विचारलं, हो हा कंटेम्प्ट होईल, 60% केलं तरी कंटेम्प्ट होय, कारण त्याची पद्धती मी सांगतो, त्याची पद्धती त्यांनी सांगितली आहे, तुम्हाला टक्केवारीवर डायरेक्ट घेता येणार नाही, तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून घ्यावं लागेल, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे तुम्ही 60 करा, 55 करा, 75 करा, एव्हरीथिंग विल बी कंटेम्प्ट, एव्हरीथिंग विल बी अगेन्स्ट सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर, कारण असं आता घेताच येणार नाही। तुम्हाला घ्यायचं असेल स्पर्धा परीक्षा घ्या, स्पर्धा परीक्षेत जो पहिला मेरिट असेल तो 1 नंबर, दुसरा असेल तो 2 नंबर, असंच तुम्हाला घ्यावं लागेल। आणि म्हणून अतिशय सोपं आणि सिंपल बिल आहे, मेरिट कमी होत नाही आहे, मेरिट कमी होत नाही आहे। जसं MPSCच्या परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा होती MPSCची सगळे देतात, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा 12वी मध्ये 80% मिळवणारा नापास होतो आणि एखादा 12वी मध्ये त्या ठिकाणी 50% मिळवणाराही मेरिटमध्ये येतो आणि MPSC पास होतो। अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळं काही केलं तुम्ही तरी तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल आणि दॅट विल बी सब्जेक्ट टू सुप्रीम कोर्ट्स म्हणजे स्क्रुटिनी। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की बाबा आपण कुठेतरी 55%ची अट काढतोय म्हणजे कमी लोकांना घ्यायचंय, अटीचा विषय संपलाय आता। 55 नाही, 60 नाही, 50 नाही, 80 नाही, अटीचा विषयच नाही आहे, आता स्पर्धा परीक्षा आहे। हा 55%चा विषय कंटेस्ट सुप्रीम कोर्टात झालाय का? फक्त सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं असावं की किमान त्यांना 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्यांनाच या परीक्षा करायला परवानगी द्या। हा 55%च्या अटीचा विषय कंटेस्ट झालाय का? आणि त्यासाठी स्पेसिफिक सुप्रीम कोर्टाने ही अट काढून टाका असं म्हटलंय का? याची माहिती सभागृहाला आपण द्यावी। जयंतराव जे म्हणतायत ना, असं आहे, तुम्ही असं खा की असं खा, जर समकक्ष करायचं आहे, सुप्रीम कोर्ट सांगताय समकक्ष करायचं आहे, समकक्षाचा अर्थ काय आहे? पॅरिटी, त्याला जे निकष लागू आहे तेच याला निकष लागू आहे, ह्याला समकक्ष। याच्यापेक्षा वेगळं जर तुम्ही काय केलं, तिथे जर 55%ची अट नाही आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलं समकक्ष करा, इथे 55%ची अट केली, कंटेम्प्ट नाही होणार? आपण वकील आहात, बरोबर होईल की नाही होणार? होईल, तेच मंत्री सांगतायत। पण माझा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टात ते कंटेस्ट झालेलं का नव्हतं, त्याला तुम्ही उत्तर द्या। 55% हे कंटेस्ट झालंय ना, अल्टिमेटली अर्हतावर जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला, अर्हता पाहूनच निर्णय दिला ना। ही अट जेव्हा काढतोय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने, सुप्रीम कोर्टाने अर्हता पाहिले ना, नाही तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं असतं ना की बाबा नाही हे 55% ठेवा म्हणून, असं नाही म्हटलेलं ना।